झी24 तास एक पाऊल पुढे. पुन्हा एकदा स्वागत. पासवर्ड श्रीमंतीसामध्ये राजेश तांबे आपल्या शंका आणि प्रश्नांना उत्तर देत आहे. 1800221010 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. आणि पुढचा प्रश्न आपल्याला येतोय. विजय बोलताय चंद्रपूरहून. थेट उत्तर घेऊयात. विजयराव, थेट प्रश्न विचारा, सर उत्तर देतील. विजयजी, विनंती आहे टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद ठेवा आणि थेट प्रश्न विचारा. हॅलो सर. हाँ नमस्ते सर. नमस्कार. हा नमस्ते सर. माझा प्रश्न आहे की माझ्याकडे पुंज लाईट शेअर 2008 ला मी घेतलेला आहे. हाँ आणि आता 5 वर्ष झाले तरी पण रेट मला तो मिळत नाहीये. काय प्राइस मध्ये घेतला तुम्ही? मी 175 मध्ये घेतला आहे. 150. किती क्वांटिटी आहे? माझ्याकडे 100 क्वांटिटी आहे. 100 क्वांटिटी आहे. ठीक आहे. ओके. 17,500 रुपयाची तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट आहे विजय बाबू. कंपनीचा तुम्ही बघितला की शेअर 50 रुपयाच्या वरती जात नाहीये. डेफिनेटली कंपनीमध्ये प्रॉब्लेम्स आहे, कॅश फ्लोचे प्रॉब्लेम्स आहे. पण मी तुम्हाला याच्यामध्ये लॉसमध्ये विकण्याची काही सलाह नाही देणार, कारण तुमच्याकडे क्वांटिटी फक्त 100 आहे. पण अशाच कंपनी आहे ज्या याच्यामध्ये जे गुड टाइम्समध्ये आपल्याला ओव्हर स्ट्रेच करतात आणि खूप याच्यामध्ये याचे रिझन्स आहे. पण आपल्याकडे टाइम नाही आहे एवढा एक्सप्लेन करण्यासाठी. पण तुम्हाला होल्ड करण्याचीच मी तुम्हाला सजेशन. निश्चित सर. पुढचा प्रश्न घेऊयात. उदय कुलकर्णी आहेत वांद्र्याहून. आपण त्यांना सांगत. उदयजी, थेट प्रश्न विचारा आपला. नमस्कार सर. नमस्कार. माझ्याकडे एबेन ऑफशेअरचे 135 शेअर आहेत. रेट आहे 545. ओके. मी याच्यात काय करायला पाहिजे सर? याच्यामध्ये तुम्ही होल्ड करून ठेवायला पाहिजे. हॅबॅन ऑफशोर मध्ये काय रिग्ज असतात. जेव्हा तुम्ही ऑइल घराचं भाडं 5,000 रुपये 10,000 रुपये देतो, पण ज्या रिग्ज असतात इट्स लाईक अ फ्लोटिंग शिप. त्याचं डॉलर्समध्ये पेमेंट असते आणि दिवसाचं भाडं आहे असं आसमान को छुनेवाला भाडं असतं आणि त्याच्याच तुम्हाला ऑइल अँड गॅस मिळतं. त्याच्यासाठी होल्ड करून ठेवायची. काही वाईट नाही. फंडामेंटल्स फार छान आहे कंपनीजचे. प्रॉफिट होण्याची शक्यता होल्ड करा. डेफिनेटली. नक्की. पुढचा प्रश्न घेऊयात. विजय बोलतायत पुण्याहून. विजयजी, थेट प्रश्न विचारू शकता आपण. बोला. माफ करा, संजय बोलतायत पुण्याहून. संजयजी, थेट प्रश्न विचारा आपला. हॅलो. हा नमस्कार संजयजी, थेट प्रश्न विचारा. हा, मला तांबे सरांना असा प्रश्न विचारायचा होता की आर पॉवर बद्दल काय सांगू शकाल का? आर पॉवर बद्दल काय सांगू शकताल का? आर पॉवर बद्दल हे सांगू शकील. इंडिया इज अ पॉवर हंग्री कंट्री. मुंबई सगळी वीज पुऱ्या हिंदुस्थानाची ड्रॉ करते, म्हणून आम्हाला 24 तास वीज असते. पण विजेचा फार अकाळ आहे, शॉर्टेज आहे पुऱ्या वर्ल्डमध्ये, पुऱ्या इंडियामध्ये. आणि सर, तुम्ही कायम सांगता की पॉवर सेक्टरमध्ये खूप चांगलं आहे, आणखी करण्यासारखं आपण करा. बघू ना आता. विजयजी, नक्की तुम्ही सर म्हणता होल्ड करून ठेवा, बघू काय होतं. बघू. सर, पुढचा प्रश्न आपण घेऊयात. अरुण पवार आहेत कुलाब्याहून. आपण थेट प्रश्न विचारत. अरुणजी नमस्कार, थेट प्रश्न विचारू शकता आपण. हा सर, अरुण पवार बोलतोय कुलाब्यावरून. हो. काय प्रश्न काय? हा सर, मला अजित सरांना अगोदर एक प्रश्न विचारायचा आहे. अजित सर. जी जी, बोला बोला. नमस्कार. कधी असं झालंय का की प्रश्न विचारला लाईव्ह शो मध्ये आणि तांबे सरांनी प्रश्नाचं उत्तर दिलं नाही? नाही, असं कधीच होत नाही. कारण मलाही आश्चर्य वाटतं. तांबे सरांच्या डोक्यात मार्केटमध्ये कंपनीची लिस्टेड व्हायची तयारी सुरू झाली तर मार्केट ती कंपनी तांबे सरांना माहिती असते आणि खरोखर ज्ञानाचं भंडार माझ्या शेजारी बसलंय. त्यामुळे असं कधीच झालं नाही अरुणजी, असं कधीच झालं नाही. बरं, दुसरा प्रश्न माझा आहे. जी. प्रश्न असा आहे सर, मी इन्व्हेस्टमेंट मध्ये आहे ना, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केली आहे. बरं, आपण सरांकडून त्याचं उत्तर घेऊयात. काय त्या संदर्भात काय शंका आहे? काय झालंय, मी 4-5 वर्षापूर्वी टॅक्स सेव्हिंग साठी मी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केले आहे. बर. आणि ते मी सगळे होल्ड करून ठेवलेत. मी टॅक्स सेव्हिंग साठी इन्व्हेस्टमेंट केले. तर त्या आता मला गरज नाहीये पैशाची, तर ते सेल करायचे की रिटेन करू म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट? अगदी आपण उत्तर घेऊयात सर. अरुण, ह्याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की म्युच्युअल फंड जसं तुम्ही होल्ड करून ठेवा, त्याची व्हॅल्युएशन बघा की तुम्हाला किती मिळतात आहे, किंवा तुम्हाला रिटर्न काय मिळतोय. आणि रिटर्न मिळाल्यानंतर तुम्हाला अगर थोडासा पण प्रॉफिट होत असेल आणि मोर दॅन बँक रेट ऑफ इंटरेस्ट, तर मग मी म्हणेल इन कॅश करा. आणि त्याच्यानंतर इक्विटी मार्केटमध्ये तुम्ही डायरेक्टली करा. मला माहिती नाही तुमचे म्युच्युअल फंडमध्ये किती पैसे इन्व्हेस्ट केलेले आहे, पण अगर तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये आता तुम्हाला जसा एक्सपिरियन्स आला, डीमॅट अकाउंट उघडा आणि स्वतः ते शेअर, जसं मी तुम्हाला सांगतो, अगर 2 पण 3 पण शेअर तुम्ही घेऊन ठेवले, पीटीसीचा शेअर घेऊन ठेवा. 40-50 रुपयाचा पीटीसी इंडिया, गव्हर्नमेंटची पब्लिक सेक्टर झिरो डेट कंपनी, 150 रुपयाचा तुम्हाला भाव मिळेल. हिंडाल्को जसं मी तुम्हाला सांगतो 80-90 मध्ये घेऊन ठेवा. टाटा स्टील जसा तुम्ही घेऊन ठेवला, टाटा मोटर्स घेतला, हिरो होंडा घेतला, हे असे शेअर्स घेऊन ठेवा. याच्यामध्ये निश्चित तुम्हाला 50% रिटर्न तर कुठेच गेला नाही. निश्चित. तर 50% रिटर्न अगर तुम्हाला खूप मिळाला तर देन यू शुड बी व्हेरी हॅपी अबाउट इट. पण फक्त बघा म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला व्हॅल्युएशन काय मिळते. क्या बात आहे, क्या बात आहे. अरुणजी, नक्की या सगळ्याचा तुम्ही तपास करा. व्हॅल्युएशन काय. पुढचा एक प्रश्न आपण घेतोय. मीरा भाटे बोलतोय डोंबिवलीहून. मीराजी, थेट प्रश्न विचारू शकता सरांना. माझा प्रश्न, मला आयपीओ मध्ये फ्युचर व्हेंचरचा शेअर भेटला आहे
आणि दुसरा आहे माझा कोरमंडल आहे माझी जवळ 1000 शेअर. तर मला काय करायला पाहिजे दोन्ही मध्ये? दूसरा शेअर कोणचा? पहिला फ्युचर व्हेंचर आणि दुसरा कोणचा? कोरमंडल फर्टिलायझर. कोरोमंडल फर्टिलायझर. निश्चित सर, मीराजींच्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊयात, पण एका ब्रेकची वेळ आता झाली आहे. भरपूर फोन कॉल्स येत आहेत, पण तुमचेही प्रश्न असतील, शंका असतील तर नक्की विचारा. 1800-22-1010 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. थेट आम्ही तुमच्या शंकांची उत्तरं देऊ. मीराजींच्या प्रश्नाचं उत्तर ब्रेकनंतर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.